पप्पांनी गावाकडून येताना ज्ञानेश्वरी आणली आणि ते मंदिरात बसून पैस खांबाजवळ ज्ञानेश्वरी वाचत बसले. तुम्हाला मी दाखवतो चला. इस नजारे से नजर नहीं हटती, नजारे और क्या देखी. तर मंडळी आम्ही आता शनी शिंगणापूरवरून निघलेलो आहेत. आमचं पुढचं स्टॉप आहे आता देवगड. तिथं श्री दत्तांचं मंदिर आहे. आम्ही त्या मंदिरात जाणार. ती आमची आजीची इच्छा होती, आम्ही तिकडे जाणार आहे. आणि हा आहे ह्याचा कारखाना. काय आहे? सोनाईचा कारखाना आहे. साखर कारखाना आहे ना. हा आहे सोनाईचा साखर कारखाना. आणि मंडळी इथून देवगड आहे 30 ते 35 किलो 26 किलोमीटर. म्हणजे तिथून 30 किलोमीटर होतं, इथून पुढे 26 किलोमीटर आहे. त्रिमतीस काय होते का त्या टायमाला आम्ही हे करायला आलो. त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल. मंडळ शाळेत मी 11-12ला असतो नगरला. त्या टायमाला आम्ही इथं याची कबड्डीची मॅच खेळायला आलो त्रिमूर्तीमध्ये. हा मित्रांनो, ही आहे देवगडाची कमान. एंट्री इथून एंट्री होते. श्री गुरुदेव दत्त. इकडे पार्किंग दिसते. पुढं नसेल ना पार्किंग, पुढून बघायची. बरं पुढं बघू. गळ्यात जे सोडून भूत आहे. परिसर तर इकडं खूप आहे, छान आहे. पप्पा म्हणतात पोरं पुरी दिसले की पप्पा म्हणतात गळ्यात काय केस टाकून भूत दिसते, जिपरे गळ्यात जिपरे टाकून भूत दिसत. तसं म्हणणं आहे. यार पिया का इकडं. तर मंडळी आम्ही पोहोचलेलो आहे देवगडला. आणि इथे एवढं एक कलर आणि मॅचिंग झाड आणि एवढं प्रसन्न वाटतं ना. 4th स्टँडर्डमध्ये मी तर सहलीला आलो होतो. सहलीला तिसरी नंतर आता आलोय मी डायरेक्ट. 3rd स्टँडर्ड म्हणजे 2009 साली आलोय मी. 2009 9 का 10. हा 2026 16 वर्षानंतर आलोय मी. आणखीन असंच वाटतंय मित्रांनो. कोणत्या दिवसांचं कसं झालंय? बहुतांचं अट्रॅक्शन भरपूर केलंय. प्रसन्न वातावरण आहे. काळवीट खरंच खूप छान वाटते मित्रांनो. कीर्तन मंडप. हे दत्तांचं मंदिर आहे मित्रांनो. इकडून लाईन नंबर. लेकरांची मजा बघ किती मजा करतो. मी पण मित्रांनो असं पंढरपुरात करायचो. इकडं नाही जमणार. आज लई मोठा झाले. चढायचं चढ असं ते ना. कसं वाटलं दर्शन घेऊन? एकदम दर्शन छान व्यवस्थित मस्त एकदम शांततेत झालेलं आहे.
आणि दत्ताची मूर्ती एवढी छान होती, सुंदर होती, म्हणजे असं सिल्वर कलरची होती. थोडंसं ठेवायची का? आम्ही ठेवलं. कंदी पेढे आहेत, कंदी पेढे दाखव रे कसे खात नाही, फक्त दाखव. वाव किती छान आहे ना हे. ह्या प्रकारचे असतात कंदी पेढे. खायला लागा इथले. खाल्लाय तुम्ही पेढा? हो. प्रवरा नदीच्या दिशेने, इकडे प्रवरा नदी ही दिसते ती. होय शपथ, कसलं भारी वाटतं ना, एकच नंबर. कॅमेरा तरी मित्रांनो एवढं भारी नाही वाटणार बघायला, पण समोर समोर एवढं भारी वाटतंय ना. और झाडं तेन एक नंबर, एक नंबर. ज्यांच्या झाडं असते, रानं असते, तर किती भारी असेल त्यांचं. हे गँग चाललेले होडीमध्ये, आम्ही नाही गेलो आणखी. म्हणजे आमच्या आजीला अशा घाटाच्या ठिकाणी बसायला खूप खूप आवडतं. बाबी आहे का? आहे तर भाभी आशीर्वाद देते, आजी आशीर्वाद देते. पहिल्यांदा डोक्यात पदर घेतला तिने, एवढं लक्षात. इस नजारे से नजर नहीं हटती, नजारे और क्या देखे. काय भारी वाटतंय पण खरंच मंडळी, एक नंबर आहे बरं का खरंच. एक फोटो काढा. देवगडला आलं ना इथे यायला पाहिजे. पप्पांचे तिथं बसलेत, दिसले का? हे पप्पां ते येतं मंदिर. ते बघ तिकडे कशा रील्स चालले, रील्स काढतात ते. हे बारकाली एक घंटी आहे आणि ती घंटी आता बसवली, मोठी ही घंटी, ही मोठी घंटी. त्यांचं असं म्हणणं आहे की शांतता राहण्यासाठी त्यांनी कुठंच घंटी ठेवली नाही. ही एक घंटी आहे. म्हणजे आम्ही तिथं त्या मंदिरात गेलो होतो ना, ते मंदिर हे मंदिर, इकडं कुठंच घंटी नाही आहे. म्हणून त्यांना विचारलं की मी घंटी का नाही आहे म्हणलं त्यांना. आम्ही गप्पा मारत मारत पुढं आलो होतो, तर आईने आठवण करून दिली की हे घे म्हणली, हे भोजन कक्ष आहे, इथून एवढा मोठा. 60 रुपयाला एक थाळी इथं. मग इथलं पण प्रसाद म्हणून आपण भोजन ट्राय करू. आपण आपलं आहे घरी चाललेलं आहे गाडीत आहे. आता आई म्हणली इथलं खाऊन बघू प्रसाद म्हणून. इथं जर कुणाला जेवणाची सोय नसेल तर इथं भोजन मिळतं, असा माझ्या आईचं सांगणं आहे. अशा पंगत बसली येतं मित्रांनो, आणि हे 60 रुपयाचं जेवण. डाळ बुडाला राहते, डाळ बुडाला राहते. बरं बरं, चला सुरू करू. काही लोक आधी पेटपूजा मग देवपूजा करतात. आम्ही देवपूजा आधी केली, पेटपूजा नंतर केली. जेवण छान होतं, व्यवस्थित होतं. 60 रुपयाच्या मानाने एवढं म्हणजे व्यवस्थित होतं. लय असं लय भारी एक्स्ट्रा ऑर्डिनरी नव्हतं, पण छान होतं. कोकणाचा तांदूळ वगैरे तर नव्हतं, एवढं फिक्स आहे. छान होता. सूर्य आलाय, पावसाने लय ताप दिला नाही, त्याबद्दल पावसाचं थँक्यूला काय म्हणतात, क्या खूब लगती हो. कोणाला म्हणत असेल मी कोणाला म्हणत असेल गाणं. मुंबई पुढची गँग म्युझिक वगैरे माझ्या अशी डेव्हलप होती. लय भारी फील झालं. लय भारी वाटते. झूम कर ना, थर्ड वर घे ना. मंडईच्या मागची
ही मंडळी दिसते का सगळी, हे तुम्हाला क्लिप बघितली असेल. एवढे भारी मॅच झाला ते सांगला, म्हणून मी त्यांना टाकायला होतो. आम्ही आता आलेलो आहेत पैसखांब. इथे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी केली होती. घेतला आताच मासे पैसखांब खाली आपले आणले ना आपली संघ तेवढं डबी उठ. ग्रंथराज ज्ञानेश्वरी व अमृतानुभव इथं 540 ला तो काय मंडळी इथं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली जागा आहे. हा ना मग तिकडे तिथून आपण इकडून आलो बारके गेटनी. 5 ते 9 नाही आपल्या टायमात. इथं टेकून ज्ञानेश्वरी लिहिली होती का? मंडळी पूर्ण जगामध्ये खांबाचं मंदिर फक्त इथंच बघायला मिळेल. कुठंच खांबाचं मंदिर नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी टेकून लिहिलेला खांब आहे, त्या खांबात सुद्धा मंदिर बनवलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज आले होते त्या ठिकाणी आपण आलो. तिथं त्यांच्याजवळ इथला वास, इथली हवा वेगळीच प्रसन्नच वाटलं नाही का? भारी वाटलं. म्हणजे असं बोलायचं म्हणून नाही, पण म्हणजे खरंच इथं वेगळंच वातावरण झालं. असं काही ब्लॉग करतोय म्हणून नाही बोलत आहे, मनापासून बोलतोय. छान वाटलं इथं खरंच हवा वगैरे. इथं पण दत्तांचं मंदिर आहे. हे पैसखांबाचं मंदिर आहे ना, हे नेवाशीपासून म्हणजे इकडून ह्या रोडने इकडं आलो ना तर 1 किलोमीटर आहे. म्हणजे 2 किलोमीटर गावापासून 2 किलोमीटर मंदिर आहे. आणि माहिती कोणतं मोहिनीराज मंदिर ते गावातच आहे. तर आता हे झालं आम्ही तिकडे जाऊ. नेवासा गावापासून 2 किलोमीटरपर्यंत हे पैसखांब इथे हे परिसर. साक्षात माऊलीचे पाय लागले. तर मंडळी तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो. आम्ही सगळे इथं पायरीवर बसलो, तुम्ही बघू शकता. पण पप्पांनी गावाकडून येताना ज्ञानेश्वरी आणली आहे आणि ते मंदिरात बसून पैसखांबाजवळ ज्ञानेश्वरी वाचत बसले. तुम्हाला मी दाखवतो, चला. तुमचं राहिलं असलं तर सोडून द्या 5 वेळा. पप्पा ज्ञानेश्वरी वाचं पारायण करत आहे. चला बघूया उद्यान तरी हाय कसं नेमकं. अजान वृक्ष. हो भारी. गोशाळा आहे. उद्यान इथून चालू होते वाटतं. हो हे बघा ज्ञानेश्वर महाराजांची मूर्त स्टॅच्यू. ज्ञानेश्वरी लिहिण्याचं हे आहे ते लिहितानाचं. मंडळी मागून नव्हतं वाटलं एवढं भारी असून, खरंच खूप छान आहे.
कसं करते बा. परत एकदा कर केला का मी नाही सांगत इकडेच म्हणून कर. मंडळी हा तो खांब आहे आणि हे माऊली टेकून बसली होती त्यांचा फोटो आहे. हे असं त्यांनी वाचली होती. हे दर्शवत आहेत तसं त्या प्रकारे. विशेषी लोकी मने श्री विश्वेश्वराव आवैल दान पसाव येणेवर ज्ञान देव सुखिया झाला. पप्पा परत ज्ञानेश्वर वाचून झाल्यावर एकदा दर्शनाला गेलेत. दर्शन घेतात. आता आमच्या आईसाहेब बसल्या आहेत वाचायला. मंडळी आपण आलेलो आहेत आता मोहिनी राज मंदिरामध्ये. ह्याच मंदिरामध्ये म्हणजे इथंच ह्याच जागेवरती श्रीकृष्णाने मोहिनी अवतार घेऊन अमृताची वाटप केली होती असं म्हणलं होतं. मग हीच ती जागा आहे. छान मंदिर आहे ना. ही आपली बेबी मोठी 44-45. चल पुरुषोत्तमाचं बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव आणि विष्णुलक्ष्मी मोहिनीराजचं एवढे 2च मंदिर बाकी कुठं सापडत त्यांचे मंदिर. अधिक मासात तिथे पुरुषोत्तम मंडळी ही आख्यायिका ही तुम्हाला मी दाखवली. ही तुम्ही स्टॉप करून वाचू शकता. एवढं एकच मंदिर मोहिनीराजचं अख्ख्या भारतामध्ये अख्ख्या वर्ल्डमध्ये एवढं एकच मंदिर आहे. आणि आपल्या बीड जिल्ह्याकडे आहे ना तिथं पुरुषोत्तम महाराजांचं मंदिर पुरुषोत्तम मंदिर आहे. तिथं तेच मंदिर असं आहे की जे अख्ख्या भारतामध्ये एवढं एकच आहे. ते कुठंच बघायला भेटू शकत नाही. डिझाईन वगैरे छान केली आहे. इथून नाही का असं ते इकडून चमकत कोकणी फोन ऐन टायमाला निघत नाही मित्रांनो माहिती आहे का. फोन ह्यामुळे निघत नाही कारण आता लई भारी ऊन होतं चमकत होतं. ढग आडवे आले. येईन बच्चा जरूर आएगा. ऊन फिर से जरूर आएगा बच्चा. आगे जाने दे थोड़ा. ये लाल परी ये इंटरेस्टिंग लाल परी के आगे जाने दो ऐसा बोल रहा था. लाल परी शूट करते इसका. तू शूट करते इसका. तू मला पण घे ना. माझं मी पण दिसू दे ना. थोडा छान दिसेल. तुझं दिसायचं म्हणलं छान सीन नाही दिसत. गोंडस तू जर दिसायचं मी प्लस सीन किती वाव किती छान. असं घेत राहा जरा लेकराला असं थोडं ड्रायव्हिंग करते. फोन धरू शकत नाही. असं लेकराचं जरा बडबड ऐकून घे जावं. लेकरानं उलशी बडबड कमी करायचं. ओके विठ्ठल कामत थांबायचं आहे का सांग. मी सर्व्हिस आल्या भारी भेटते. पप्पा थांबायचं आहे का. चहा पाणी चहा पाणी खाऊ एखादी मिसळ चहा पाणी परत
मंडळी आम्ही आता ब्रेक घेत आहोत विठ्ठल कामतला. बघू कसं आहे, काय छान आहे का. तुला हे कोणी सांगितलंय? हे असेच युट्यूबवाल्यांचे व्हिडिओ बघू बघू. ओके. ही गोष्ट बघून मला तर काय आनंद व्हायची गरज नाही आहे, कारण आपली पेट्रोल आहे. पण भविष्यात ईव्हीसाठी चांगलं आहे. ह्या रस्त्याला ईव्ही भेटणं म्हणजे भारी आहे. आणि आम्ही आता विठ्ठल कामतला थांबलो आहेत नाश्त्याला. वातावरण एकदम छान झालेलं आहे, सगळ्या गोष्टी छान आहेत. आपण मागितलं आहे मिसळ पाव. मंडळी आम्ही मागितलं आहे मिसळ पाव आणि आपल्या घरून आणलेले भाकरी, चटणी, मीठ, बटाट्याची भाजी तर ऑलरेडी आहेच. चला तर आता जेवण करू आपण. म्हणजे जेवण तर झालंय. मिसळ पाव वगैरे खाल्लं. मिसळ पाव नंतर चहा तर फिक्स कंपल्सरीच आहे. असं इम्प्रेशन द्यायला बरं. तर म्हणलं पूर्ण आता बरी आलीच चौटे. बिल किधर से देगा मैं, गरीब आदमी मैं, इतना बिल मैं किधर से देगा. ह्याच्यात भरा, बडीशेप ह्याच्यात भरा. हे पांढरीचं पंढरीचा पूल. My cup and the beat in the back. I don't stress, I don't fold, I just lean on facts. If the sun don't shine, I'ma still bounce back.